चला अधिकचा टाइम आपण घेऊ नका. 6 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 6 चेंडूंमध्ये 12 धावसंख्येची गरज. अंतिम षटक बॉलिंग मार्कवरती डीके आलेले आहेत. दत्तात्रय कडव बॉलिंग मार्कवरती. डीके अजून स्ट्रीमवर जबरदस्त कामगिरी त्यांची राहिलेली आहे आणि आज मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये षटक फेकण्यासाठी आलेले आहेत. एक फिरकीपटू मैदानाच्या आतमध्ये मिड ऑफ आतमध्ये ठेवण्यात आलेला. डीकेचं जर आपण पाहिलं तर ॲज लाईव्ह स्ट्रीमर शून्यापासून विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न त्याचा सातत्याने सुरू आहे. स्वतःच्या खांद्यांवरती असणारी जबाबदारी आणि स्वतःच्या खऱ्या अर्थानं अस्तित्व तो पणाला लावत असताना अजून स्ट्रीमर म्हणून त्याची जर्नी अफाट सुंदर राहिलेली. आता टीमसाठी 6 मध्ये 12 लोकांच्या ऑन साइडला टर्न करतात. डीके स्वतः धावतात. पहिली तर केली कंप्लीट. कॉल आहे सेकंडचा. 22 कदाचित त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. डायरेक्ट थ्रो झालेला. विकेट किपर प्रकाश बदेंच्या हातामध्ये. विकेट येत असताना मैदानाच्या बाहेर महत्वपूर्ण गडी. चौथा बाद झालेला 53ला. धक्का चौथा. आता 5 बॉलचा खेळ बाकी राहिलेला. 5 मध्ये विजयासाठी 11. विशाल नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये. डीके यांना वाचवायचे आपल्या संघासाठी 12 धावा. तर एकीकडे आता विशालला टोकाच्यात 5 मध्ये 11 धावा. महत्वपूर्ण सामना आहे. 5 बॉल 11. 5 बॉल विजयासाठी 11. पहिल्या बॉलवरती आली पहिली सिंगल. फुलटॉस ऑन साइडला. मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे चाललेला. फटका विशालचा डोकलेला. षटकार. षटकार आलाय. 6च्या मदतीने 59 धावा. धाव पुस्तकावरती अर्थात 4 बॉलचा आता खेळ बाकी राहतोय. 4 चेंडूंमध्ये विजयासाठी कंपल्सरी 5 धाव संख्येची गरज आहे. फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा बदल करत असताना डीप कव्हर पॉइंटला खेळाडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये घेण्यात आलेला. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काउ फेस, मिड विकेट, स्कोअर लेगला खेळाडू ठेवण्यात आलेला. 5 करायच्यात. लॉफ करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. ऑन साइडला टर्न करतात. पहिली सिंगल वेगाने कंप्लीट करत असताना भावेश होते डीप मध्ये. फक्त 1 रन. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या 60 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 3 बॉलचा आता खेळ बाकी. 3 चेंडूंमध्ये 4 धावसंख्येची गरज आहे. 3 बॉल विजयासाठी 4. महत्वपूर्ण हा सामना. खेळाडू कक्षामधून थोडासा आवाज कमी करा. हीच आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत पोहोचत आहे. 3 बॉलचा आता खेळ बाकी. 3 चेंडूंमध्ये 4 धावा. डीके तयार. स्ट्रायकिंग एंडला हर्षल. होल ऑफ करण्याचा प्रयत्न होता. टर्न करतात ऑन साइडला. पहिली वेगानं भावेश पोहोचलेत. चांगली फिल्डिंग झालेली आहे भावेशच्या वतीनं. फक्त सिंगल आलेली आहे. सहजतेने हार मानेल तो शिवशक्ती खडाव संघ कसला. दोन्ही संघांना हार नाहीये मंजूर. दोन्ही संघांना जिंकणं जरूर. 2 बॉल आता विजयासाठी 3 धावा. एकीकडे सारंगाव संघ बराचसा दूरवरचा प्रवास करून आलेला, तर दुसरीकडे कर्जत तालुक्यावरती आपली दादागिरी प्रस्थापित करणारा शिवशक्ती खडाव संघ मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल 3 धावा. सजवत असताना फिल्डिंग एक्सपिरियन्स खेळाडू शिवशक्ती खडाव संघाकडे. 2 शिलेदार सारंगावच्या मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल आता विजयासाठी कंपल्सरी 3 धावसंख्येची गरज. पुढे येऊन लॉफ करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा भावेश इन ऍक्शन आहेत. पहिली वेगाने कंप्लीट केलेली. सेकंडचा कॉल. थोडासा चेंडू हरकत करत असताना आउटफील्ड मध्ये. 2 धावा या बॉलवरती मिळतात. धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 63 या धावा संख्येवरती. 1 बॉलचा खेळ बाकी आणि कंपल्सरी 1 धावा संख्येची गरज आहे. एक बॉल आणि 1 धावा संख्येची गरज आहे. श्री सिद्धिविनायक नेरलपाडा आयोजित नेरलपाडा चषक अर्थात सिद्धिविनायक चषकाचा आनंद तुम्ही घेतात.
सारणगाव बनाम कडाव या दोन टीम मध्ये मॅच सुरू आहे. अंतिम दिवसामध्ये आपण आलेलो आहे आणि दोन ताकदवर टीम मधला ताकदवर संघर्ष आपण पाहत आहात. 64चं टार्गेट चेस डाऊन करायचं होतं. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. टॉस जिंकल्याच्या नंतर फिल्डिंगचा निर्णय घेतला होता सारणगाव टीमनं. आता एक बॉलचा खेळ बाकी आहे. एक चेंडूंमध्ये एक धाव संख्येची गरज आहे. बॉलिंग मार्कवरती आहे डीके. 6 मध्ये करायचे होत्या 12, 5 मध्ये 11 आलेल्या आहेत. एक बॉल आणि 1 रनची गरज आहे. माऊ इलेव्हन शिवशक्ती कडाव बनाम सारणगाव या दोन टीम मध्ये सुरू आहे मॅच. मॅच आवडली असेल तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या. एक बॉल एक. डीके ने यष्टे उद्ध्वस्त करून लावलेल्यात. क्लीन बोल्ड फलंदाज बाद. सामना इथून जिंकलेला आहे माऊ इलेव्हन शिवशक्ती कडाव टीमनं. अभिनंदन टीम.